हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला मस्त चमचमीत असं घरच्या घरी व्हेज हक्का नूडल्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे बघा। तर बघा, इथे मी व्हेज हक्का नूडल्स म्हणते, पण याला काही जण बघा चाऊमिन देखील म्हणतात बघा। तर तुम्ही त्याला व्हेज हक्का नूडल्स म्हणू शकता किंवा चाऊमिन। तर बघा, ते घरच्या घरी कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा, व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी इथं मी चिंग्सचं व्हेज हक्का नूडल्सचं पॅकेट घेतलंय बघा, नूडल्सचं। तर हे पॅकेट बघा तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये सहज मिळेल। तर मला असं वाटतं हे पॅकेट मला 30 ते 40 रुपयाला पडलं बघा। तर आता हे नूडल्स मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी इथं काही भाज्या घेतल्यात। तर बघा, व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी इथं मी एक सिमला मिरची छान उभ्या आकारात कट करून घेतली। त्यासोबत 2 मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारात कट करून घेतलेत। त्यासोबत थोडासा पत्ता गोबी घेतलाय, तो देखील उभ्या आकारात कट करून घेतलाय। आणि त्यासोबत मी अर्धा टोमॅटो घेतलाय, त्यामधल्या बिया काढून घेतल्यात आणि वरच्या साईडनी टोमॅटो छान उभ्या आकारात कट करून घेतलाय। आणि त्यासोबत हिरवी मिरची, आलं आणि लसूण, त्यामध्ये अगदी थोडीशी जिरे टाकून मी छान असं ठेचून घेतलंय बघा। तर बघा, मोस्टली टोमॅटो यूज करत नाहीत, पण मला आवडतो त्यामुळे इथे मी अगदी थोडासा टोमॅटो घेतलाय। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घेतला तरीही चालेल। आणि तुमच्याकडे दुसऱ्या ज्या भाज्या असतील तुम्ही त्या यूज करा। इथं माझ्याकडे सध्या इतक्या भाज्या अवेलेबल आहेत, त्यामुळे मी याच भाज्यामध्ये व्हेज हक्का नूडल्स बनवते आहे। आता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतले। त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी आणि त्यासोबत अर्धा चमचा मीठ घातले बघा। हे छान असं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर पाण्याला छान उकळी येऊ देणार आहे। त्यानंतर यामध्ये बघा मी हे नूडल्स यामध्ये घातलेत। पाण्याला व्यवस्थित उकळी आली की यामध्ये नूडल्स घालायचे आणि बघा 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला नूडल्स छान असे फुल फ्लेमवरती शिजवून घ्यायचेत बघा। बघा, मस्त असे नूडल्स मी शिजवून घेते आहे। तर बघा 3 ते 4 मिनिटांमध्ये शिजून नूडल्स छान तयार होतात। तर बघा, मस्त आपले नूडल्स व्यवस्थित असे शिजत आलेले आहेत। आता हे नूडल्स मी एका जाळीमध्ये काढून घेणार आहे। तर बघा, एका जाळीमध्ये मी हे नूडल्स काढून घेतलेत आणि त्यानंतर बघा यामध्ये मी थंडगार पाणी टाकून घेतले। थंडगार पाणी यासाठी टाकलं कारण काय होतं, नूडल्स आपले गरम गरम आहेत आणि साईडला जरी ठेवलं तर ते त्यापेक्षा जास्त शिजू शकतात आणि एकमेकाला चिटकू शकतात। त्यामुळे यावरती थंड पाणी टाकून छान मी बघा मस्त मोकळे सुटसुटीत करून घेणार आहे। थंड पाणी टाकल्यामुळं काय होतं, नूडल्स आपले जास्त शिजत नाहीत आणि बघा मस्त मोकळे सुटसुटीत होतात। आता यावरती मी थंड पाणी टाकून घेतलंय। त्यानंतर यामध्ये मी 1 ते 2 चमचा मी खायचं जे तेल असतं ते तेल टाकून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। मस्त बघा नूडल्स मोकळे सुटसुटीत झालेत। आता आपल्याला मस्त व्हेज हक्का नूडल्स बनवायचे, त्यासाठी बघा मी परत एकदा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। आता या कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा ठेचलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी जिरे जे होते ते यामध्ये मी टाकून घेणार आहे। आलं लसूण आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळं काय होतं, आपले जे नूडल्स आहेत त्याला मस्त टेस्ट येते बघा। त्यानंतर यामध्ये मी कट केलेला कांदा, कट केलेला टोमॅटो, त्यासोबत कट केलेली सिमला मिरची आणि कट केलेला थोडासा कोबी घातला आहे। आता हे सगळं मी छान असं फ्राय करून घेणार आहे बघा। आता या भाज्या कच्च्या आहेत त्यामुळं बघा 2 ते 3 मिनिट लागतात या भाज्या व्यवस्थित अशा शिजण्यासाठी बघा। आता या सगळ्या भाज्या मी तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घेणार आहे। मस्त बघा 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला कांदा टोमॅटो छान असं फ्राय झालेला आहे। मस्त हलकासा सोनेरी रंग देखील आला आहे। आता यामध्ये मी सॉस ॲड करून घेणार आहे बघा। तर इथं पहिल्यांदा मी 1 ते 2 चमचे टोमॅटो केचप टाकले। त्यासोबतच बघा यामध्ये हा डार्क सोया सॉस आहे, तो 1 ते 2 चमचा मी डार्क सोया सॉस देखील घातला आहे। त्यानंतर यामध्ये ग्रीन चिली सॉस आहे, मी अंदाजे बघा 1 ते 2 चमचा इतका ग्रीन चिली सॉस देखील घातला आहे। आणि त्यासोबतच रेड चिली सॉस देखील मी 1 ते 2 चमचा इतका घालणार आहे। आणि त्यासोबत घालणार आहे मेन म्हणजे व्हिनेगर। तर मी त्यासोबत यामध्ये 2 चमचे व्हिनेगर घातलेत। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला याला देखील छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचा इतकं थोडंसं पाणी ॲड करू शकता, पण मी केलेलं नाही।
तर बघा त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा घरगुती लाल तिखट, अगदी थोडंसं मीठ टाकले, कारण ऑलरेडी नूडल्स शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे त्या अंदाजानं इथं मिठाचं प्रमाण कमी जास्त करा. मी थोडंसं लाल तिखट देखील घातले, तुम्हाला हवं असेल तर तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. आता हे व्यवस्थित असं छान फ्राय झालं आहे. आता यामध्ये बघा मी जे शिजवलेले नूडल्स होते ते नूडल्स मी यामध्ये घालते बघा. तर बघा आपले नूडल्ससुद्धा बघा किती छान असे मस्त मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. आता हे सगळं मी 1 ते 2 मिनटासाठी छान असं परतून घेणार आहे. त्यासोबतच बघा यामध्ये मी अर्धा चमचा जो आपला मॅगी मसाला असतो तो घातला आहे बघा. त्यामुळे देखील आपल्या नूडल्सला मस्त टेस्ट येते. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, तुम्ही नाही घातला तरीही चालेल. तुम्ही हा मसाला न घालता जरी नूडल्स बनवले तरीही नूडल्स खायला खरंच खूप सुंदर लागतात. तर इथं बघा आपले मस्त चमचमीत असे नूडल्स तयार झालेले आहेत. हे व्हेज हक्का नूडल्स आहेत. तर बघा मोस्टली तुम्ही मार्केटला वगैरे जाता तर तिथं बघा ठेल्यावरती छान मस्त चाऊमिन दिलं जातं, तर याला चाऊमिन देखील म्हणतात बघा. मस्त मोकळे सुटसुटीत व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत. अगदी कमी भाज्या वापरल्यात, कमी मसाले वापरलेत, पण टेस्ट अप्रतिम अशी लागते. तर बघा यावरती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर घाला, नाही घातली तरीही चालेल. पण बघा कोथिंबीर नसली तरीही चालतं, मस्त टेस्ट लागते. इथं मस्त गरमागरम व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत. आता यावरती मी थोडासा कट केलेला कोबी घालून घेणार आहे. मस्त नूडल्स तयार आहेत. जर तुम्हाला हवी असेल किंवा जर तुम्हाला जमली तर तुम्ही शेजवान चटणी बनवा किंवा नाही बनवली तरीही चालेल. मस्त गरमागरम व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कमी वेळेत हे व्हेज हक्का नूडल्स एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.